नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने मागच्या व्याख्यानामधला आपला जो उर्वरित भाग राहिला होता, त्या उर्वरित भागाच्या संदर्भात काही त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. त्या उर्वरित भागामध्ये प्रामुख्याने आपण जे गोष्ट समजून घेत होतो, जो काय ऐतिहासिक फेनॉमेना, ऐतिहासिक जे काही गोष्ट समजून घेत होतो, ती म्हणजे आपण ग्रामीण समुदाय समजून घेत होतो. परंतु हा ग्रामीण समुदाय हा जरी शब्द सर्वसामान्य पद्धतीने वापरला गेला असला, तरी आपण मध्ययुगीन कालखंडातल्या संदर्भातला ग्रामीण समुदाय समजून घेतो. आणि कुठल्याही भारतीय रचनेच्या संदर्भात, समाज रचनेच्या संदर्भात जेव्हा ग्रामीण समुदाय हा शब्दप्रयोग वापरला जातो, तेव्हा त्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स, वेगवेगळे प्लेयर्स त्याच्यामध्ये असतात. तर त्या ग्रामीण समुदायाचा उद्गम आणि विकास मध्ययुगीन भारताच्या संदर्भात नेमका कसा झाला आणि त्या संदर्भात इतर कुठकुठले नामोल्लेख, पदावल्या, वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार क्षेत्र तयार झाले, तर त्याचा सांगोपांग विचार आपण मागच्या लेक्चरपासून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठलाही ग्रामीण समुदाय किंवा ग्रामीण समाज याची जेव्हा चर्चा करत असतो, विशेषतः भारताच्या संदर्भात, तर तो मुख्यतः कृषीप्रधान समाज व्यवस्था असलेला समुदाय आपण चर्चा करत असतो. त्यामुळे मध्ययुगीन भारताचा ग्रामीण समुदाय सुद्धा हा कृषी पद्धतीने किंवा कृषीच्या प्रमाणात किंवा कृषी संदर्भामध्ये आपण त्याची चर्चा करणार अपेक्षित आहोत. त्यामुळे ग्रामीण समुदाय म्हटलं तर कृषी प्रधान समाज आणि भारताच्या संदर्भामध्ये कृषी प्रधान समाजाची जो काही इतिहास आहे तो प्राचीन काळापासून म्हटला तरी चालेल. आधुनिक किंवा अर्वाचीन काळापर्यंत ह्या कृषी समाजाची जी काही व्याख्या आहे किंवा जी काही उपस्थिती आहे ती असलेली आपल्याला दिसून येते. परंतु प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन या सगळ्या काळ संदर्भामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं उत्तरदायित्व किंवा त्याच्यावर अवलंबून असणारी लोकसंख्या आपल्याला कमी कमी होत जाताना दिसते. परंतु आपण ज्या मध्ययुगीन काळाच्या संदर्भात ग्रामरचना आणि ग्रामीण समाज आणि त्यामध्ये असलेले कृषी केंद्रित समाज याचं चर्चा करणार आहोत, तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने या काळात तयार झालेल्या वेगवेगळ्या अन्नधान्य, वनस्पती, लागवडीखालील क्षेत्र, त्याचा भौगोलिक भूप्रदेश आणि इतर महत्त्वाच्या बाबी याची चर्चा आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्यामुळे भारताच्या संदर्भात तो जो काही ग्रामीण रचना आहे, त्या ग्रामीण रचनेच्या संदर्भात आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास हा नीटपणे समजून घेणं जास्त पोषक, जास्त या खरं तर या व्याख्यानाचं मूळ उद्दिष्ट ते राहिलेलं आहे. ही जी काही आपली थीम आहे, म्हणजे ज्या थीमच्या अंतर्गत आपण ग्रामीण समाज समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, ती थीमला सुरुवात आपण मागच्या काही व्याख्यानामध्ये सुरुवात केली. परंतु प्रामुख्याने मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भातलं आर्थिक रचना आणि समाज व्यवस्था या दोन संकल्पना समजून घेत असताना त्याच्या अनुषंगाने येणारे वेगवेगळे जे घटक आहेत, म्हणजे त्या घटकांची चर्चा आपण या थीममध्ये करतोय. त्यामुळे आर्थिक स्थिती, आर्थिक रचना आणि समाज याचं एक घनिष्ठ नातं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अर्वाचीन इतिहासामध्ये जशा वेगवेगळ्या पद्धतीच्या उत्पादनाच्या, उत्पन्नाचे विविध स्रोत तयार झाले, तसे स्रोत की ज्याला आपण आज आधुनिकीकरण, कारखानदारी आणि इतर जे काही बाबी किंवा आधुनिक उत्पादन साधनं तयार झाली असं जे म्हणतो, तर प्राचीन भारत किंवा मध्ययुगीन भारताच्या संदर्भात या सगळ्या आधुनिक अशा उत्पन्नाच्या साधनांचा अभाव आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे तो संपूर्ण समाज हा कृषी केंद्रित, कृषीप्रधान असा समाजच त्या ठिकाणी होता. आणि त्यामुळे कृषी आणि कृषीच्या आधारित येणारे वेगवेगळे महसूल, कर हेच केवळ एक महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आणि काही प्रमाणात व्यापार या ठिकाणी असलेले आपल्याला. त्यामुळे मध्ययुगीन भारताची अर्थव्यवस्था सुद्धा या महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे मध्ययुगीन भारताचा इतिहास किंवा मध्ययुगीन भारताची समाज व्यवस्था ही अर्वाचीन भारताच्या समाज व्यवस्थेच्या तुलनेमध्ये आपल्याला मागासलेली दिसू शकते. परंतु अर्वाचीन विकास हा कसा झाला तो समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या भूतकाळातल्या, मध्ययुगीन काळातल्या महत्त्वाच्या तथ्यांकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण मध्ययुगीन भारतातील समाज व्यवस्था आणि आर्थिक रचना या मुख्य थीमच्या अंतर्गत ग्रामीण समाज समजून घेण्याचा प्रयत्न करतो. याची सुरुवात आपण केलेली आहे, परंतु याच्यामध्ये वेगवेगळे घटक असल्यामुळे आणि वेगवेगळ्या म्हणजे ग्रामीण रचना, ग्रामीण समाज हा जरी उच्चारायला अत्यंत सोपा शब्द वाटत असला आणि तो अत्यंत सहजगत्या जरी उच्चारला जात असला आणि त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना बरीच माहिती असते असंही जरी गृहीत धरलं, तरी सुद्धा याच्यामध्ये
तर वेगवेगळ्या पिकांची आपण चर्चा करतोय, वेगवेगळ्या लागवडीखालील क्षेत्राची आपण चर्चा करतोय. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे जे वर्ग उदयास आले, त्या वर्गांच्या आणि वर्गांच्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही वर्गसंबंध या ग्रामीण समाज रचनेमध्ये तयार झाले आणि वेगवेगळ्या कालखंडांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आयाम या ग्रामीण समाज रचनेच्या संदर्भात आपल्याला दिसून येतात. आणि प्रामुख्याने मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेताना आपण सल्तनतीचा काळ आणि मुघल कालखंड असे दोन महत्त्वाच्या राजकीय पॅरामीटर्स किंवा राजकीय परिमाण आपण ठेवलेली आहेत. कारण या दोन राजकीय व्यवस्थांच्या अंतर्गत ग्रामीण समाज नेमका कसा विकसित झाला आणि त्याचे मुख्य महसुलाचे स्रोत म्हणजे राज्यव्यवस्थेचे काय आहेत आणि या मध्ययुगीन भारताच्या संदर्भात अत्यंत विवादास्पद किंवा ज्याच्यावर इतिहासकारांची भिन्न मतं आहेत असा जो एक महत्त्वाची संकल्पना उदयास आली की जिचा प्रत्यक्ष संबंध या ग्रामीण समाज रचनेशी आहे, ती म्हणजे जमीनदारी व्यवस्था आणि ज्याला आपण रोजच्या भाषेमध्ये म्हणतो आणि संकल्पनांच्या पातळीवर सामंतशाही इंग्रजीमध्ये ज्याला फ्युडलिझम म्हणतात. तर हे फ्युडलिझमचं जे काही कॅरेक्टर आहे, हे जे काही सामंतशाहीचं जे काही स्वरूप आहे ते मध्ययुगीन भारताचा या इतिहास आपल्याला नीट समजून घेतल्यानंतरच उमगी येईल असं एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेलं आहे. कारण जगभरातल्या सामंतशाहीचा उगम हा वेगळ्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये उद्भवलेला आपल्याला दिसून येतो, परंतु भारतीय संदर्भामध्ये राज्यव्यवस्थेनेच या सामंतशाही जन्माला घातली किंवा जमीनदार व्यवस्था जन्माला घातल्याचे वेगवेगळे दाखले आपल्याला या इतिहासामध्ये मिळतात. आणि तो पट्टा किंवा तो कालखंड कालपट या संदर्भामध्ये समजून घेणं हे खरं तर त्या मध्ययुगीन कालखंडाच्या ग्रामीण समाजाची समजून घेण्यासारखं ठरेल. त्यामुळे महत्त्वाची उद्दिष्ट म्हणजे काय, तर या धड्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये म्हणजे या युनिट क्रमांक 11 ग्रामीण समाज रचना आणि भाग 2 यामध्ये आपल्याला या कालखंडातल्या या दोन राजकीय प्रणाली आणि राजवटींच्या अंतर्गत कृषीचा विस्तार नेमका कसा कुठे झाला याची माहिती अवगत होईल. त्याच पद्धतीने यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही कृषी उत्पादन म्हणजे मुघल भारताच्या संदर्भात आणि दिल्ली सुलतानशाहीच्या संदर्भात जी आहे त्याची चर्चा आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. 13व्या शतकामधले जे वेगवेगळ्या पद्धतीचे कृषी संदर्भ आकाराला आले की ज्यामध्ये शेतकरी, ग्रामीण मध्यस्थ आणि महसूल अनुदान हे जरूर 3 महत्त्वाच्या प्लेयर्स किंवा संकल्पना या 13व्या आणि 14व्या शतकाच्या अनुषंगाने कृषी संबंधाच्या अनुषंगाने उदयाला आलेल्या संकल्पना आणि संस्था आहेत, तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी होईल. मागच्या व्याख्यानामध्ये आपले हे जे पहिले 2 किंवा 3 जे काही सबटायटल्स आहेत, उपशीर्षक आहेत, त्या संदर्भात आपण काही गोष्टी जाणून घेतल्या. म्हणजे कृषी उत्पादन आणि दिल्ली सल्तनतीचा नेमका संबंध काय होता आणि म्हणजे मुघल किंवा सुलतानशाहीचा कालखंड सुरू झाला आणि त्यांनी काहीतरी कृषी व्यवस्था सुरू केली अशा पद्धतीचं कोणतंही ऐतिहासिक तथ्य या ठिकाणी आपण उपकरू पाहत नाही. तर इतिहासाच्या कालक्रमामध्ये दिल्ली सुलतानशाहीची राजकीय स्थिरता सुरू झाल्याच्या नंतर नेमकं कृषी व्यवस्थेमध्ये कोणत्या पद्धतीचे बदल झाले आणि तेच बदल ही मुघल राजवटीमध्ये सुद्धा कॅरी फॉरवर्ड किंवा ते चालू राहिले की त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या काही कृषी धोरणं आखली. या संदर्भातली समज विकसित करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आहे. त्यामुळे अगोदरपासून म्हणजे प्राचीन भारताच्या विकासक्रमाच्या संदर्भामध्ये सुद्धा कृषीने एक महत्त्वाचा कृषी क्षेत्राने एक महत्त्वाची भूमिका वठवलेली आपल्याला दिसून येते. परंतु दिल्ली आणि सल्तनतीचा कालखंड आणि मुघलांच्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये एक वेगळ्या व्यावहारिक बदल आपल्याला होत असताना दिसून येतात आणि वेगळ्या पद्धतीच्या सामंतशाह्यांचं उद्गम आणि विकास की ज्याला जमीनदारीचा उद्गम आणि विकास आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे प्रामुख्याने व्याख्यान हे दिल्ली केंद्रित जो काही उत्तर भारतीय गंगा जमुना प्रदेश की जो शेती कृषी लागवडीसाठीचा अत्यंत सुपीक असा मानला गेला की जो प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारतापर्यंत सुद्धा तो तसाच मानला होता. कारण यातल्या ज्या भौगोलिक रचना आहेत त्या भौगोलिक रचना खरं तर या उत्तरेतल्या भूमीला अत्यंत सुपीक करतात. कारण तो गंगा या नदीच्या किनारी प्रदेश असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची फर्टाईल लँड सुपीक जमीन या ठिकाणी विकसित झालेली आहे. त्यामुळे महत्त्वाचं कृषी क्षेत्र जे आहे लागवडीखालचं ते या ठिकाणी म्हणजे उभं राहिलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु हे लागवडीखालचं क्षेत्र आज ज्या प्रमाणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाण पद्धतीने हे लागवडीखाली दिसतं ते तसंच पूर्वीपासून होतं.
तर अवध, दिल्ली केंद्रित काही भाग, उत्तरेतला बराचसा भूपट्टा हा सुरुवातीला जंगलांनी व्यापलेला आपल्याला दिसून येतो. लोकसंख्या म्हणजे मध्ययुगीन काळाच्या संदर्भातल्या लोकसंख्या वाढीच्या आणि त्या वाढीमुळे तयार झालेल्या गरजांच्या परिपूर्ततेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून ही जमीन योग्य बनवण्याचे काही धोरणं या दिल्ली सल्तनतीच्या कालखंडामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यावर तयार झालेल्या वेगवेगळ्या कररचना, करप्रणाली, महसूल पद्धती याच्या संदर्भात सुद्धा काही वेगळी धोरणं सुरू होतात आणि जे मुघल कालखंडामध्ये ही चालू राहत असताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपण प्रामुख्याने या दोन्ही कालखंडाच्या संदर्भात पिकांचा संदर्भ आणि इतर जी कृषी उत्पादनं आहेत त्याचा संदर्भ या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे आज वर्तमानामध्ये सुद्धा आपल्याला 2 पद्धतीचे पिकं संपूर्ण भारतामध्ये घेत असल्याचे दाखले मिळतात. परंतु तो मध्ययुगीन काळाच्या संदर्भात सुद्धा हे तथ्य तसं लागू पडतं की नाही पडतं, तर ही सुद्धा बाब आपल्याला या ठिकाणी समजते. त्याच्यानंतर एक तथ्यात्मक जो काय शीर्षक आहे किंवा भाग आहे तो मुघल कालखंडाचा संदर्भात कोणत्या पद्धतीच्या पिकांचा उद्गम आणि विकास या ठिकाणी नेमका झालेला आहे याची नोंद आपल्याला या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणजे आपल्याला दिसलं की अचानक 3 पद्धतीच्या पिकांची निर्मिती या मुघल कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 3 पद्धतीच्या पिकांची नसून तर त्याची वर्गवारी 3 पद्धतीमध्ये करता येणं शक्य आहे. एक म्हणजे अन्नधान्य किंवा अन्न पिकं आपण असे त्याला म्हणूया. नगदी पिके की जे अत्यंत रोकड्या पद्धतीच्या व्यवहारातून आणि लगेचच्या परताव्यातून तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पिकवलेली पिकं. आणि फळभाज्या, पालेभाज्या आणि इतर मसाल्याचे पदार्थ की जे हे सुद्धा शेतीशी निगडीत बाबी किंवा मसाल्याचे पदार्थ हे जरी वेगळे वाटत असले तरी त्याचा जो उद्गम आणि विकास आहे त्याचं जे ओरिजिन आहे ते शेतीमधूनच आहे. त्यामुळे खरं तर 3 बृहत अशा वर्गवारीमध्ये मुघल भारतातील पिकांचा उल्लेख आपल्याला करता येईल की त्या काळामध्ये आपल्याला खाद्यान्नाची पिकं सापडतात. त्या ठिकाणी आपल्याला नगदी पिकं की ज्याच्यातून लगेच परतावा त्या शेतकऱ्याला त्या विशिष्ट समूहांना मिळतो, तर तशा पद्धतीच्या पिकांची लागवड झाली. मग ती पिकं नेमकी कोणकोणती होती तर त्याचा उल्लेख आपण याच खोलात जाऊन करणार आहोत. आणि या संपूर्ण प्रक्रियेचं या ज्या काही 3 वर्गवाऱ्या प्रामुख्याने मध्ययुगीन भारतातली शेतीचं जे वर्गवारी आहे ती खाद्यान्न पिकं, नगदी पिकं, फळभाज्या, पालेभाज्या आणि इतर मसाल्याचे पदार्थ अशा पद्धतीने जर वर्गवारी केली तर त्याच्यामुळे या मध्ययुगीन समाज व्यवस्थेची, अर्थव्यवस्थेची घडी कशी बसली आणि त्याच्यातून कोणत्या पद्धतीच्या उत्पादकता तयार झाली या सगळ्या समूहामध्ये, उत्पन्नाचा स्रोत हे पूर्णपणे वृद्धिंगत झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्या आधारावर नवीन करप्रणाली, नवीन रचना, नवीन पद्धतीच्या पद या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते. आता आपला बृहद जो मुख्य शीर्षक आहे तो आहे ग्रामीण समाज. त्यामुळे ग्रामीण समाजामध्ये जे वेगवेगळे प्लेयर्स किंवा वेगवेगळे घटक हे त्या ग्रामीण समाजाला ग्रामीण बनवतात किंवा समाज म्हणून बनवतात. तर त्यामध्ये एक म्हणजे आपण बघितलं ते म्हणजे कृषी. आणि त्यामुळे कृषीच्या संदर्भात, लागवडीच्या संदर्भात, पिकांच्या संदर्भातल्या बाबींची आपण चर्चा करणार आहोत. दुसरा एक महत्त्वाचा जेव्हा समाज हा शब्द संदर्भामध्ये येतो, कॉन्टेक्स्टमध्ये येतो, तेव्हा त्या समाजामध्ये तयार झालेले आणि नवीन उत्पादन व्यवस्थेच्या संदर्भात उदयास आलेल्या वर्गांचे दाखले सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जसं जमीनदार हे जरी एक पद असलं तरी ते कुठल्या तरी एका विशिष्ट मधूनच उभं राहिलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याचा एक वेगळा इतिहास आहे. म्हणजे त्यामुळे सगळ्याच काही कॅटेगरी किंवा पदसंख्या या सर्व समूहासाठी समान पद्धतीने अस्तित्वात आल्या असं नाही. तर विशिष्ट पद्धती ज्यांचा व्यवसायाशी निगडीत हे सगळे समूह होते त्या व्यवसायाच्या अनुषंगाने सुद्धा काही पदभरत्या या काही पद्धतीच्या नाम या ठिकाणी किंवा डेझिग्नेशन्स या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आणि महत्त्वाचा प्लेयर्स की जो कृषी झाला याच्यावर तयार झालेले जे काही वर्गसंबंध आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्गीय रचना किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ग उभे झाले. म्हणजे विशेषतः कुलीन वर्ग किंवा फ्युडल लॉर्ड्स किंवा फ्युडल जमीनदार वर्ग हे सगळे प्रामुख्याने याचा जो काही उद्गम आणि विकास, उद्गम जरी अगोदर झाला असला तर प्रामुख्याने विकास हा मध्ययुगीन भारताच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवलेला आपल्याला दिसतो. मग त्यामध्ये वर्गव्यवस्था म्हणून मध्ययुगीन भारताच्या संदर्भातली त्यामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख शेतकरी वर्ग करता येईल. त्याच्यामध्ये जमीनदार नावाचा एक वर्ग आहे, मध्यस्थ असा वर्ग आहे की जो
या दोन्हीमध्ये एक हितसंबंधांचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतो. गावातले काही वेगवेगळे समुदाय की जे वेगवेगळ्या जातींनी आणि त्याच्या पदसंख्येने विशेषतः त्याच्या जो काही व्यवसायाचं स्वरूप आहे त्याच्यानुसार तो ओळखला गेला. म्हणजे विशेषतः पटवारी, मराठी संदर्भात कुलकर्णी किंवा इतर हिशोब लेखणी, कारकुनी इतर जे काही जमीनदार उभा राहिल्याच्या नंतर ज्या पद्धतीच्या डेझिग्नेशन त्या जमीनदाराला मदत म्हणून, सहाय्यभूत म्हणून तयार होतात, तर त्या सगळ्या वर्गांची चर्चा आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आणि याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा ग्रामीण समुदाय, गाव समुदाय तयार होतो आणि त्याच्यातून एक वेगळे वर्गीय हितसंबंध सुद्धा तयार होतात. आणि याच्या सगळ्यांचा उहापोह या सगळ्यांची मांडणी आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि गुरंढोरं म्हणजे आणि पशुधन म्हणजे हा समुदाय म्हणजे मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा पशुधनाला एक वेगळ्या पद्धतीचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे डोमेस्टिक ॲनिमल जे ज्याला पाळीव प्राण्यांचा सुद्धा हा एक वृद्धिंगत असा काळ म्हणून गणला जातो. कारण हे संपूर्ण सगळे पाळीव प्राणी हे एकतर शेतकऱ्याच्या आयुष्याच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका वठवणारे प्राणी म्हणून याच्याकडे बघितले गेले. त्यांचं प्रत्यक्ष कर उत्पन्नामध्ये सुद्धा महत्त्वाचं योगदान असलेलं दिसून येतं. जे काही कृषी व्यवस्था उभी राहते त्या कृषी व्यवस्थेच्या बीज पेरणी आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भात या जनावरांचा वापर केला गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जनावरं म्हणून आपण जर उल्लेख केला तर त्यामध्ये बैल आहे, गाय आहे, म्हैस आहे आणि इतर पद्धतीची गुरंढोरं आहेत की ज्याचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणातला विकास सुद्धा आपल्याला या मध्ययुगीन मुघल कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे गाई, बैल, म्हैस या सगळ्यांना शेतावर नांगरणीला जोडण्याचे उद्योगापासून त्याच्यापासून दूध आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची निर्मिती करण्यासाठी आपल्याला या सगळ्या जनावरांचा उपयोग होतो. तर हे सगळे ब्रॉड फ्रेमवर्क आहे की जो मध्ययुगीन कालखंडातला ग्रामीण समुदाय समजून घेण्याच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे बिंदू आहेत त्या बिंदूच्या अनुषंगाने हे सगळे स्लाइड्सवर त्या स्क्रीन्सवर तुम्ही पाहत होता. आता प्रत्यक्ष या संदर्भातली उद्दिष्ट जी काही डिफाईन केली ती आपण या बृहत प्रस्तावने मांडलेलीच आहे की याद्वारे आपल्याला संपूर्णपणे मुघल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतीच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांनी घेतलेली पिकं त्याद्वारे त्याला त्याच्या विकासासाठी तयार केलेले कालवे, ते कालवे करावे की न करावे याची परवानगी आहे ना आहे या संदर्भातलं जे काय सुलतानशाहीचं धोरण आणि मुघल कालखंडातलं धोरण आहे, तर कालवा आणि सिंचनाच्या संदर्भातलं त्या धोरणाची चर्चा याद्वारे आपल्याला गोष्टी समजून येतील आणि त्याचा नेमका कृषी वृद्धीवर परिणाम झालाय की नाही झालाय याची ओळख आपल्याला या ठिकाणी होईल. आता कृषी संबंध हे पूर्वीच्या ग्रामीण रचनेच्या जी काही स्थिती होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल मध्ययुगीन कालखंडामध्ये झालेले आपल्याला दिसतात. एक वेगळ्या पद्धतीचा ग्रामीण अभिजात वर्गाचा उदय आणि विकास हा मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भात झालेला आपल्याला दिसून येतो. तर त्यामुळे हा जो काय पैलू आहे मध्ययुगीन भारतीय इतिहासाचा तो पैलू सुद्धा आपल्याला या ग्रामरचना समजून घेताना लक्षात येईल. याच पद्धतीने एक दुसरे महत्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेले आहे. त्यामध्ये या प्रकरणाद्वारे आपल्याला मुघल कालखंडाच्या अखत्यारीत असलेल्या लागवडीखालील जमिनीवर कोणत्या प्रकारची शेती केली जाते याची समज विकसित होते. त्याचबरोबर मुघलांनी शेतीच्या विकासासाठी राबवलेल्या धोरणांचा आढावा आपल्याला या ठिकाणी घेता येईल. त्यांनी सिंचनाची साधनं म्हणून कोणत्या गोष्टींचा वापर केला आणि त्या एक सुपीकता येण्यासाठी कोणत्या पद्धती अवलंब केला, कोणत्या पद्धतीचा अवलंब केला आणि ज्याच्याद्वारे मुघल भारतामध्ये वेगळ्या पद्धतीच्या महत्वाच्या पिकांचा उदयमान विकास आपल्याला झाला. त्याच पद्धतीने दोन्ही राजवटीच्या संदर्भात पशुपालनाची स्थिती, पशुपालनाच्या संदर्भातले वेगवेगळे दृष्टिकोन म्हणजे प्रत्यक्षदर्शी किंवा त्याचं प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक कारण म्हणून पशुपालनाकडे कसं बघितलेलं आहे, त्या पशुपालकांची स्थिती नेमकी कशी आहे यावर सुद्धा प्रकाश टाकणं हे याचं या व्याख्यानाचं महत्वाचं उद्दिष्ट. या महत्वाच्या काही ठळक बाबी की ज्या उद्दिष्ट म्हणून या ठिकाणी अधोरेखित झाल्या. या प्रकरणांमध्ये आपल्याला हा सगळा सखोल गोष्टीची चर्चा या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. जसं की आपण आतापर्यंत सांगितलं की आपण मध्ययुगीन भारताचा कृषी केंद्रित ग्रामीण समुदाय समजून घेणार आहोत किंवा तो घेतो.
तर यामध्ये दिल्ली सल्तनत आणि नंतरचा मुघल कालखंड या दोन महत्वाच्या राजकीय राजवटींच्या संदर्भात आपण कृषी अवस्था, कृषी व्यवस्था समजून घेणार आहोत. आता इतिहासकारांमध्ये जो काही महत्वाचे मत या संदर्भातले आहेत ते म्हणजे दिल्ली सल्तनत या कालखंडामध्ये काही जी जंगलं होती दिल्ली केंद्रित आसपासची अवध, इलाहाबाद आणि इतर ओके, तर ती जंगल तोड करून त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात शेती ही लागवडीखाली आणल्याची काही उदाहरणे आणि परंतु दिल्ली सल्तनतीच्या नंतर जो काही मुघल कालखंड आला त्या मुघल कालखंडाने सुद्धा त्याच्या गरजेनुसार शेतीचा विकास करण्याचं धोरण राबवलेलं आपल्याला दिसतं. कारण इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार यामध्ये मुघलांनी सल्तनतीच्या नंतर कृषी व्यवस्थेमध्ये फार काही क्रांतिकारी बदल केलेले नाही. परंतु केलं काय नेमकं त्यांनी तर काही महत्वाच्या नगदी पिकांचा शोध किंवा नगदी पिकांचा विकास या ठिकाणी त्यांनी केला. त्यामुळे हा एक फक्त महत्वाचा बदल या ठिकाणी आपल्याला दिल्ली सुलतानशाही आणि मुघलांच्या या धोरणाच्या संदर्भात दिसून येतो. जे महत्वाचे इतिहासकार आहे मध्ययुगीन भारताच्या आणि प्राचीन भारताचे सुद्धा ते म्हणजे डी कोसंबी. त्या डी कोसंबीच्या नुसार मध्ययुगीन कालखंडातली कृषी व्यवस्था आणि ग्रामीण समाज रचना ही खरं तर भारतीय सामंतवादाचा विस्तार म्हणून त्यांनी गृहीत धरलेली आहे किंवा त्या संदर्भात त्यांनी तशी समज विकसित केलेली आहे. कारण या मध्ययुगीन कालखंडामध्ये एक वेगळ्या वर्गाचा उदय आणि तो वर्ग नंतरच्या काळामध्ये विशेषतः 18व्या शतकानंतर कायमस्वरूपी किंवा एक महत्वाचा बलदंड प्रभावशाली असा वर्ग म्हणून ग्रामीण रचनेमध्ये अधिराज्य गाजवताना आपल्याला दिसतो. तो म्हणजे सामंतांचा वर्ग किंवा लँडलॉर्ड्स म्हणून ज्याला आपण जमीनदार याचा वर्ग होतो. त्यामुळे हे तथ्य नजरेसमोर ठेवून की हे तथ्य गृहीत धरत प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी हे या संदर्भामध्ये असं म्हणतात की हा भारतीय सामंतवादाचा विस्तार आहे. म्हणजे मुघल आणि कालखंडामध्ये झालेला कृषी संदर्भातली धोरण आणि कृषीचा विकास हा भारतीय सामंतवादाचा विस्तार आहे. या ठिकाणी भारतीय सामंतवाद यासाठी मांडलं असावं कारण जमीनदार नावाची जी काही संकल्पना आहे ती भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये राजा हा स्वतः विकसित करतोय. इतर ठिकाणी जगाच्या इतिहासामध्ये ती वेगळ्या ऐतिहासिक अवस्थेतून उदयाला आलेली दिसते. परंतु इथे राजाच्या गरजेतूनच या जमीनदार वर्गाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे भारतीय सामंतशाही ही जागतिक सामंतशाहीपेक्षा एक वेगळी दिसून येतो. हा खरं तर एक महत्वाचा मूलभूत दृष्टिकोन डी कोसंबी यांच्या या विश्लेषणामध्ये आपल्याला दिसून येतो. परंतु दुसरे जे महत्वाचे इतिहासकार आहेत की ते मध्ययुगीन भारताचे इतिहासकार म्हणूनच ओळखले जातात ते म्हणजे मोहम्मद हबीब यांच्यानुसार मुघल आणि दिल्ली सल्तनतीच्या कालखंडामध्ये शेतीचा झालेला विकास आणि त्याच्यामध्ये झालेली वृद्धी ही खरं तर ग्रामीण क्रांतीची नांदी ठरली. म्हणजे ग्रामरचनेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं रॅडिकलायझेशन किंवा एक वेगळ्या पद्धतीचं प्रभावशाली असं परिवर्तन झालेलं दिसून येतं की ज्याला मोहम्मद हबीब हे ग्रामीण क्रांती असं म्हणतात. त्यामुळे हा एक महत्वाचा दोन इतिहासकारांचे दाखले या मुघल कालखंडामध्ये झालेल्या शेतीचा विस्तार समजून घेण्यासाठी आणि जी काही वेगवेगळी महत्वाची पिकं मुघल कालखंडामध्ये तयार झाली त्या पिकांची दाखला घेण्यासाठी पुरेशी असलेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या प्रक्रियेतला पहिला जो भाग आहे म्हणजे राजकीय प्रकरणातला किंवा या राजकीय प्रक्रियेच्या संदर्भातला भाग म्हणजे दिल्ली सुलतानशाहीचा विकास किंवा दिल्ली सुलतानशाहीचा उद्गम आणि विकास. त्याच्यामध्ये खरं तर गंगा यमुना दोआब हे ज्याला म्हटलं जातं त्या कालखंडामध्ये सुरुवातीला लोकसंख्या ही अत्यंत कमी असलेली दिसून येते. आणि परंतु नंतरचा जो प्रवास आहे लोकसंख्या वाढीचा तो लोकसंख्या वाढ झाल्याच्या नंतर या भागात असलेली जी काही वेगवेगळी जंगले आहेत त्या जंगलांचं तोड करून शेती खाली ती जमीन आणली जाते. त्यावेळी सुरुवातीला लोकसंख्याच कमी असल्यामुळे गंगा जमुना प्रदेशामध्ये दोआबामध्ये घनदाट जंगल आपल्याला आढळून यायची. परंतु नंतरच्या काळखंडामध्ये मुघलांच्या काळामध्ये किंवा बाबर याने हत्ती हे जे काही पाळीव प्राणी हत्ती पाळले होते आणि त्या हत्तीद्वारे ते जंगल साफसफाई केल्याची दाखले आपल्याला इतिहासामध्ये मिळतात. अकबराच्या कालखंडामध्ये मग पुन्हा एका वेगळ्या पद्धतीने 1605च्या संदर्भामध्ये एक संपूर्ण हा भूप्रदेश शेतीच्या अखत्यारीत आलेला आपल्याला दिसून येतो.
याचा जो पशुपालक समुदाय या ठिकाणी होता शेतीच्या अगोदर, त्याला खरक ही संज्ञावली त्या काळात होती. त्यामुळे सुलतानशाहीचा कालखंड समजून घेताना आपल्याला प्राथमिक साधन म्हणून इब्न बतूता याच्या साहित्यावर अवलंबून राहावं लागतं. तर इब्न बतूता हा जो एक महत्वाचा तत्कालीन समाजव्यवस्थेच्या संदर्भातला महत्वाचा इतिहासकार आपण म्हणू की ज्याने या सगळ्या नोंदी ठेवल्या, तर त्यांनी खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकं दिल्ली सुलतानशाहीमध्ये घेत असल्याची उदाहरणं आपल्याला दिसून येतात. खरीप आणि रब्बी पिकं ही जी आहेत ती ज्याला आपण तांदूळ ही खरीप पिकांचा भाग आहे. रब्बी गहू रब्बी म्हणजे गहू वगैरे इत्यादीची पिकं आहेत. या दोघांचे वेगळे सीझन्स आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या पद्धतीचं पर्जन्यमान भारतामध्ये त्या कालखंडापासून अस्तित्वात असलेलं दिसतं आणि त्यामुळे त्या पर्जन्यमानानुसार घेतलेल्या या दोन पिकांचे दाखले आपल्याला इब्न बतूताच्या महत्वाच्या स्रोतांमधून मिळालेले आपल्याला. थक्कर पेरू नावाचा तत्कालीन इतिहासकार जो आहे तो या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये या खरीप रब्बी पिकांसह डाळ याचं सुद्धा किंवा डाळींचं सुद्धा उत्पादन घेतलं जायचं, ज्वारीचं सुद्धा उत्पादन घेतलं जाण्याचे दाखले मिळतात. त्याचबरोबर नगदी पिकांचा उद्गम सुद्धा आपल्याला दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये सुरू झाल्याचे दाखले आपल्याला थक्कर पेरूच्या ऐतिहासिक विवेचनावरून दिसतात. आणि या नगदी पिकांमध्ये नेमकं काय तर कापूस आहे, ऊस आहे, ज्याच्यापासून मदिरा त्या काळात बनवली जायची, तेल आहे, तेलबी आहे, तीळ आहेत, अलसी आहे. कारण हे सगळे नगदी पिकं काय, कारण याच्यावरचा परतावा हा तत्काळ मिळायचा. शेतीच्या संदर्भामध्ये इतर जे काही अन्नधान्याची पिकं आहेत ती पिकं वर्षभर सगळं राहायची आणि त्याच्यानंतर ती बहुतांश प्रमाणात अन्नधान्य म्हणून ती पिकं गृहीत धरली जायची. कारण त्याच्यावर अन्नधान्याची सोय जी होती त्या पिकांवरच असते. त्यामुळे ते मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या बाजारामध्ये विकण्याची सोयी तेव्हाच होती जेव्हा अतिरिक्त उत्पादन त्या शेतीवर होत असेल. त्यामुळे प्रामुख्याने रोकड जमा करण्याचं किंवा नफा कमवण्याचं महत्वाचं साधन म्हणून नगदी पिकांकडे या ठिकाणी बघितलं गेलेलं आहे. आणि कापूस, ऊस, तेल, तीळ याबरोबर नीळ याचं सुद्धा उत्पादन की खरंच आणि नीळ ही सुरुवातीला इराणमधून निर्यात केलेली आपल्याला दिसून येते. परंतु फिरोज शाह तुघलक याच्या कालखंडामध्ये जो एक वेगळ्या शेतीचा विकास झाला, वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनीच्या प्रतवारीवरून कोणत्या पद्धतीची पिकं त्या ठिकाणी लागवडीखाली घेतली जावी याच्याबद्दलची समज वाढल्याच्या नंतर आपल्याला तुघलकाच्या कालखंडामध्ये जवळजवळ द्राक्षाच्या 12 प्रजाती आढळून आल्या. वेगवेगळ्या 12 प्रकारचे द्राक्ष या फिरोज शाह तुघलकांच्या काळात आपल्याला दिसून. त्याच पद्धतीने जशी लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून एक मोठं जमिनीचं किंवा भौगोलिक क्षेत्र हे सिंचनाखाली आणण्याचे उद्योग पण झाले. सिंचनाखाली एवढ्यासाठी कारण त्यामुळे जमिनीची उत्पादकता अजून वाढेल आणि पिकं जी आहेत त्या पिकांचा सुद्धा एक वेगळा विकास आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आणि या संदर्भामध्ये दिल्ली सुलतानशाहीच्या संदर्भात सुद्धा आणि मुघलांच्या कालखंडाच्या सुद्धा संदर्भात सुद्धा राज्यव्यवस्थेने एक सगळ्या हाताने स्वतःहून कालवे खोदण्याची कामं हाती घेतलेली आपल्याला दिसून येतात. वेगवेगळे कालवे सिंचन प्रकल्प आपल्या हाती घेतलेले असतात आणि त्याचे एक वेगळे चांगल्या अर्थाचे चांगले परिणाम आपल्याला नंतरच्या सामाजिक अवस्थांमध्ये किंवा नंतरच्या जे काही कृषी उत्पन्नामध्ये भरघोस अशी वाढ झाली त्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणजे जसं फिरोज शाह तुघलकाच्या कालखंडामध्ये 12 प्रकारची द्राक्षे दिसतात, तसं घियासुद्दीन तुघलक जो होता त्या कालखंडामध्ये त्याने कालवे निर्मितीला, कालवे खोदण्याच्या कामाला एक पसंती आपल्याला दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे खरीप आणि रब्बी हे जे महत्वाच्या पिकांची पर्जन्यमानानुसारची वर्गवारी होती ती काही ठिकाणी दोन्ही पिकांनी घेतली जायची. म्हणजे पूर्व पंजाब हा जर प्रदेश घेतला तर इथे शेतीचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात मुघल सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये झालेला दिसून येतं आणि पूर्व पंजाबमध्ये खरीप रब्बी अशी दोन्ही पद्धतीच्या पिकांचा विकास आपल्याला झाला. आता हे जे नवीन कालवे तयार झाले होते त्या कालव्याच्या ठिकाणी, कालव्यांच्या आसपास एक वेगळ्या नवीन पद्धतीच्या वस्त्या, नवीन पद्धतीची लोकसंख्या याचा सुद्धा उद्गम या ठिकाणी होत होता. आणि त्याच्यामुळे कालव्यांच्या किनारपट्ट्यातली एक वेगळी संस्कृती की जी खरं तर ग्रामीण रचना आणि ग्रामीण संस्कृतीचाच भाग आहे त्याचा सुद्धा आकार
ती सुद्धा आकाराला येत होती. आणि त्यामुळे 13व्या आणि 14व्या शतकामध्ये खरं तर एक सगळ्या प्रक्रिया घडत होतात. एका बाजूला जंगलतोड करून महत्वाचा भूप्रदेश लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लागवड क्षेत्राखाली आणला आणि त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीचे कृषी संबंध तयार झाले, ज्याच्यातून खरं तर ग्रामीण कुलीन वर्ग ज्याला आपण असं म्हणू, सामंत असा वर्ग म्हणून, गाव प्रमुख म्हणू की ज्याला गावकर प्रमुख म्हणजे चौधरी, या ग्रामीण कुलीनांचा वर्ग ज्याला लाड शेत जमीनदार किंवा सामंत म्हणून ओळखलं जायचं. तर ह्या सगळ्या वर्गाचा उद्गम आणि विकास या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये झालेला आपल्याला. आणि जो शेतकरी होता तो मोठ्या भूभागाची मालकी असलेल्या शेतकऱ्याला मुकद्दम असं म्हटलं जायचं किंवा त्याला खोत असं म्हटलं जायचं. त्यामुळे ज्या जमिनीची वर्गवारी सुद्धा त्याच्याकडे किती जमिनीचं अधिग्रहण आहे त्यानुसार ठरलेली आपल्याला दिसून येते. कारण मोठ्या भूभागाच्या मालकी असणाऱ्यांना खोत किंवा मुकाद्दम असं म्हटलं जायचं. छोटी जमीन धारण करणाऱ्यांना बलाहर किंवा भूमिहीन मजूर असं म्हटलं जायचं. भूमिहीन मजूर म्हणजे त्या भूमीवर कष्ट करणारा, काम करणारा, रोजंदारीवर काम करणारा माणूस, परंतु तो त्या स्वतः भूमीचा, त्या जमिनीचा मालक नसलेला. त्यामुळे भूमिहीन मजूर, बलाहर हे सगळे छोट्या जमीन धारकांसाठी केलेले नामोदी. आणि तो भूमिहीन मजूर त्याच्याकडे अत्यंत तुटपुंजी जमीन असताना सुद्धा तो दुसऱ्या महत्वाच्या मोठ्या जमीनदारांच्या शेतीवर राबण्यासाठी जात असे. आणि त्यामुळे सुद्धा एक म्हणतात त्यामुळे सुद्धा तो छोटी जमीन कसणारा शेतकरी आणि भूमिहीन मजूर किंवा बलाहार अशी ती वर्गवारी आहे. ग्रामीण रचनेचा संदर्भातलं शेती आणि इतर गोष्टींची सत्यंभूत माहिती त्या ग्रामप्रमुखाला असणं गरजेचं होतं. आणि त्या प्रक्रियेतूनच हिशोबनिसाची संकल्पना तयार झाली. या सगळ्याचा हिशोब म्हणजे कोण किती कर देतं आणि या सगळ्याचा व्यवस्थित हिशोब राहावा यासाठी पटवारी या उपाधीची निर्मिती करण्यात आली. विशेषतः उत्तर भारत या सगळ्या ठिकाणी त्याला पटवारी म्हटलं गेलं, परंतु दख्खनी प्रदेशामध्ये त्याला कुलकर्णी की जो हिशोब किताबाचा लेखाजोखा ठेवणारा कारकून असं आपण म्हणूया की त्याला हिशोबनीश हा शब्द आपल्याला. आता हे सगळे वेगवेगळे वर्गाचे दाखले जरी घेतले तरी हे सगळे वर्ग काही समतेवर आधारित नव्हते, तर हा सगळा एकमेकांच्या शोषणाच्या साखळीतून तयार झालेल्या वर्गीय हितसंबंधांची रचना आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर दिसते. आता हे जे ग्रामीण मध्यस्थ किंवा वेगवेगळे वर्ग आहेत त्या वर्गामध्ये काय आहे तर कुलीन वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, चौधरी नावाचा एक वेगळा डेझिग्नेशन तयार झालेला आहे. कारण कुलीन या वर्गाला खरं तर खोत किंवा मुकद्दम असं म्हटलं जातं. चौधरी हे जे काही वेगळं पद आहे ते खरं तर 14व्या शतकात तयार झाल्याचं दिसतं आपल्याला. आणि या चौधरींना करमुक्त जमीन दान करण्याची प्रक्रिया ते प्रथा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. परंतु सुरुवातीला या चौधरींना की जो गावचा प्रमुख जमीनदार म्हणून ओळखला गेला, परंतु तो प्रमुख जमीनदार जरी असला तर त्याच्यावर इतर गावांचा जमीनदारांकडून कर गोळा करण्याचे अधिकार सुद्धा होते आणि म्हणून त्याला करमुक्त जमीन. परंतु नंतरच्या काळात जशा राजकीय प्रणाली बदलत गेल्या, व्यवस्था बदलल्या, तशा वेगवेगळ्या पद्धतीचे ध्येय आणि धोरणं अधोरेखित होत गेलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजी सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी या चौधरींना जी करमुक्त जमीन अनुदानात दिली होती त्याच्यावर कर लावायला सुरुवात केली. आणि फक्त मग त्याच्यावरच नाही, त्याच्यावर गृहकर्ज वेगळा, चराई कर्ज वेगळा, इत्यादी इत्यादी या विविध करांची निर्मिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. परंतु अल्लाउद्दीनने जी चूक की ज्या पद्धतीचे कर लावले त्याच्या तुलनेमध्ये घियासुद्दीन तगलक याने बरंच संतुलित अशा पद्धतीचे धोरण राबवण्याचा प्रयत्न आपल्याला केला. आता चौधरी या डेझिग्नेशनचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. पण चौधरी हा खरं तर 100 गावांचा प्रमुख असतो. म्हणजे बर्णी हा जे एक महत्वाचा दुसरा इतिहासकार आहे की ज्याने या सगळ्या गोष्टी ठेवल्या, तर त्याच्यानुसार तो चौधरी 100 गावांचा प्रमुख असल्याचे दाखले आपल्याला मिळतात. फिरोजशाह तुघलकाच्या कालखंडामध्ये जमीनदार आणि गाव अशी वेगवेगळे गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जमीनदाराच्या फिरोजशाह तुघलकाच्या कालखंडामध्ये हा जो चौधरी होता त्या चौधरीला जमीनदार म्हटलं गेलं. आणि जे गाव हे एक महत्वाचं एकक होतं, त्या गावाला परगणा असं म्हटलं गेलं. वेगवेगळ्या राजस्व म्हणजे राजाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीचे महसुलाचं अनुदान देण्याची प्रकार होते.
यामध्ये मिल्क, इदरार, इनाम इत्यादी इत्यादी सुरुवातीच्या टप्प्यावर. परंतु अल्लाउद्दीन खिलजीने हे संपूर्ण अनुदान बंद केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे ह्या संदर्भामध्ये जो काय शेतीचा विकास आपल्याला दिसतो, ओके, एक वेगळा शेतीचा विस्तार झालेला आपल्याला दिसून, या सगळ्यांचे दाखले आपल्याला ऐनी अकबरी हा जो एक महत्त्वाचा ग्रंथ इतिहासामध्ये अत्यंत सर्वोच्च दर्जाचा मानला गेलेला आहे मध्ययुगीन भारताच्या संदर्भात, त्या ऐनी अकबरीमधून आपल्याला लागवडी संदर्भातली आणि इतर गोष्टींची स्रोतांची माहिती आपल्याला मिळते. त्याच्यामध्ये ऐनी अकबरीच्या नुसार हा जो काही शेती विस्तार मुघलांच्या कालखंडामध्ये झाला, शेतीचा विकास, शेतीचा शोध किंवा शेतीवर काम करण्याचा पहिला टप्पा मध्ययुगीन इतिहासाच्या संदर्भात हा सुलतानशाहीतून गेला. परंतु ह्या मुघल प्रशासन सत्तेवर आले किंवा मुघल राजवट सत्तेवर आली, तर त्या कालखंडामध्ये शेतीचा विस्तार हा महसुलाच्या वाढीसाठी केलेला आपल्याला दिसून येतो. कारण जेवढी शेती लागवडीखाली असणार, जेवढी कृषी योग्य भूमी असणार, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचा जो काही महसुली कर लावला जातो आणि त्याच्यातूनच त्या काळातल्या राज्यव्यवस्थेचं उत्पन्न उभं राहत होतं. म्हणजे मोठ्या प्रमाणातला जो महसूल आहे, उत्पन्नाचे इतर स्रोत सुद्धा होते, परंतु हा एक महत्त्वाचा स्रोत सुद्धा उत्पन्नाचा होता. तशा ठिकाणी मुघलांच्या कालखंडामध्ये असं दिसून आलं की 1686 पर्यंत 50% गावांची मोजणी झाली. आणि याच्यात आपल्याला इरफान हबीब, W.H. मुरलँड हे जे काही महत्वाचे इतिहासकार आहेत त्याच्या कामांमधून दिसून. आता हबीब आणि मुरलँड यांच्यानुसार बिहार, बंगाल आणि अवध हा तो प्रदेश होता की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल होतं. म्हणजे मुघलांचा कालखंड सुरू झाला तरी सुद्धा अजूनही महत्वाचं जंगल या पट्ट्यामध्ये होतं. तर ते जंगल साफ करण्याची प्रक्रिया करून जमीन लागवडीखाली आणल्याचे दाखले आपल्याला या ठिकाणी मिळतात. आणि पंजाब आणि सिंध हा जो एक महत्वाचा प्रदेश होता की ज्यामध्ये खरीप आणि रब्बी अशा दोन्ही प्रकारच्या पिकांची लागवड होते, तर त्याच्यातली उत्पादकता अजून वाढावी म्हणून कालव्यांची निर्मिती सुद्धा या पंजाब सिंध प्रांतामध्ये या कालखंडामध्ये केली आपल्याला दिसून येते. आता हा लागवडीच्या संदर्भातला बाब झाला. दुसरं मशागत आणि सिंचनाची कोणकोणती साधनं या कालखंडामध्ये वापरली गेली की जी आपल्याला ज्ञात आहे. परंतु या कालखंडामध्ये सर्वात महत्वाचा जो काय मध्ययुगीन भारत जेव्हा सुरू होतो, तर तोपर्यंत एक महत्वाचा विकास मानवी सभ्यतेचा, विशिष्ट भारतीय सभ्यतेचा झालेला दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे या ठिकाणी जो काय लोखंड याचा कृषी योग्य वापर करणं सुरू झाल्याचं दिसून येतं. आणि त्यामुळे लोखंडाच्या शोधामुळे खरं तर जुनी ग्रामीण व्यवस्था किंवा ग्रामीण कृषी पद्धती बदलून एक नव्या पद्धतीच्या रचना अस्तित्वात आली की ज्याच्यामुळे लोखंडाचे फाळ हे जमीन नांगरण्यासाठी वापरले गेल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि नंतर हलक्या प्रतीचे म्हणजे वजनाने हलके किंवा जड अशा पद्धतींच्या नांगरांची सुद्धा निर्मिती या ठिकाणी होत असलेली आपल्याला दिसून येते. परंतु वरचा जो पट्टा होता की जो सुपीक शेत जमीन होत म्हणून गणला गेला होता, तिथे सिंचनाचे आणि वेगळ्या पद्धतीचे साधनं निर्माण करण्यासाठी फार खर्च होत आहे. त्याचबरोबर शेळ्या मेंढ्या ह्या सुद्धा जसं पशुपालन हा या समाजरचनेचा अविभाज्य भाग होतो, त्यामुळे शेळ्या मेंढ्या त्यापासून तयार होणारं सोंग या कृषी योग्य जमिनीमध्ये वापरलं जायचं. आणि त्यामुळे एका बाजूला कृषीचा विस्तार, दुसऱ्या बाजूला जंगलतोडीमुळे आणली आलेली शेतजमीन, तिसऱ्या बाजूला या लोहाच्या क्षेत्रामध्ये तयार झालेला एक वेगळा आश्चर्यकारक बदल, या मध्ययुगीन काळाच्या संदर्भातला आश्चर्यकारक बदल. त्याच्यातून वर्षानुगणिक विविध पिकांची निर्मिती या ठिकाणी होत होती आणि सिंचनाचे साधन तयार झालं होतं. काही जमिनीची आलेली पिकं कापणीसाठी हांसुआ नावाचं अवजार या ठिकाणी वापरत होते. विहीर ही सिंचनासाठी वापरली गेली, याला रुंद बैल असं म्हटलं.
झरे तलाव बांधून त्याद्वारे वेगवेगळ्या पद्धतीच्या जलाशयांची निर्मितीचा प्रस्ताव ही निर्मितीही सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि खानदेश बेरर हा जो प्रांत आहे आणि 1650च्या कालखंडामध्ये धरण बांधणीचे सुद्धा काही प्रयोग झालेले दिसून येतात. आणि धरण बांधणीचे कशासाठी, त्याच्यातून एक वेगळा मोठा जलस्रोत लागवडीखाली आणलेल्या क्षेत्राला त्याचा फायदा होईल यासाठी आपल्याला या ठिकाणी धरण बांधणीचा उद्योग 1650 मध्ये दिसून त्याच पद्धतीने मग वेगवेगळ्या पद्धतीची पिकं या ठिकाणी म्हणजे सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये आणि मुघलांच्या कालखंडामध्ये याचा थोडा उल्लेख आपण मागे केला आहे. त्यामुळे मुघल भारतामध्ये कोणत्या पद्धतीची पिकं घेतली गेली याचे दाखले आपल्याला या स्क्रीनवर असतात. आणि जसं आपण अगोदर म्हटलं की प्रामुख्याने 3 पद्धतीच्या वर्गवाऱ्या मुघल भारतातील पिकं समजून घेण्यासाठी केलेल्या आपल्याला दिसून येतात. ती म्हणजे अन्नधान्य, पिकवलेलं अन्नधान्य किंवा अन्न पिकं, नगदी पिकं, पालेभाज्या, फळं, भाज्या आणि पालेभाज्या आणि मसाल्याचे पदार्थ, ह्या त्या वर्गवाऱ्या आहेत. आणि या वर्गवाऱ्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणात शेती केली गेली. म्हणजे या 3 वर्गवाऱ्यांमध्ये केली गेली. एक मोठा जमिनीचा पट्टा हा केवळ अन्नधान्य पिकवणारा ठरला, की ज्याच्यातून गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे जीवनावश्यक वस्तू म्हणून ज्याचे गणली गेली, त्याची लागवड या ठिकाणी करणं हे त्या अन्न पिकांमध्ये या वर्गवारीमध्ये गेलेलं उत्पन्नाचं साधन म्हणून त्यावेळी जसं आपण सांगितलं की ऐन आणि इतर दाखल्यानुसार मुघल कालखंडामध्ये सुद्धा खरीप आणि रब्बी अशी 2च पिकं मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आपल्याला. आता खरीप पिकांचा जो काही पर्जन्यमान आहे किंवा कालखंड आहे तो खरं तर जून पासून डिसेंबर पर्यंत गणला गेलेला असायचा. तर या कालखंडामध्ये पहिलं पीक घेणं अपेक्षित होतं की ज्याला खरीप पीक म्हटलं. त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तांदूळ प्रामुख्याने, कारण तांदूळ हे खरीप पीक म्हणून गणले गेलं. तर तांदूळ पेरण्यासाठीचा हा जून ते डिसेंबर हा एक सुपीक असा काळ गणला गेलेला आहे. आणि बरंचसं क्षेत्र जे होतं खरीपच्या संदर्भात ते सिंचनाचं क्षेत्र म्हणून सुद्धा उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. कारण तोपर्यंत धरणांचा विकास, धरणं बांधलेली, कालवे बांधलेली, शेतीयोग्य जलाशयांची निर्मिती तयार झालेली आपल्याला दिसते. आणि दुसरं जे पीक होतं रब्बी, की ज्यामध्ये प्रामुख्याने गहू हा याची निर्मिती केली जायची. तर गहू हा जो होता तो प्रामुख्याने पंजाब आणि दख्खन या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो पिकत असे. पंजाबमध्ये, कारण पंजाबमध्ये मोठी भूभाग हा लागवडीखाली आलेला होता आणि पंजाबच्या काही वेगळ्या गोष्टींमुळे सुद्धा म्हणजे सुपीक करतोय गंगा यमुना त्या दोआबचाच पट्टा असल्यामुळे पंजाब आणि दख्खनमध्ये मात्र एक मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचं उत्पादन व्हायला सुरुवात केली. याचा कार्यकाळ हा खरं तर जानेवारी, मे किंवा फेब्रुवारी, जून असा तो असायचा. परंतु खरीप आणि रब्बी या पिकाच्या सोबतच इतर तिसराही प्रकार हा या ठिकाणी असायचा. म्हणजे कधी कधी वेगळ्या पद्धतीची उत्पन्न की जे खरीप आणि रब्बीपेक्षा वेगळं आहे असेही घेतल्याचे दाखले आपल्याला या ठिकाणी. आता गहू क्षेत्रामध्ये म्हणजे गहू ज्या भागात पिकवलं जातं विशेषतः पंजाब, दख्खन या ठिकाणी गव्हाबरोबर ज्वारी आणि बाजरीचेही पिकं घेत असल्याची काही उदाहरणं आपल्याला दिसतात, विशेषतः दख्खन आणि पंजाब. तर यासह खरीप आणि रब्बी यासह काही प्रांतामध्ये किंवा काही ठिकाणी डाळी पिकवण्याचे उल्लेख सुद्धा आपल्याला आढळतो. आता डाळीचं पिकवण्याचा कालखंड, त्याची कापणीची पद्धत हा पुन्हा वेगळा, विशेषतः ऑगस्ट ते डिसेंबर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सुक्या पद्धतीची पिकं सुद्धा ऑगस्ट ते डिसेंबर या कालखंडामध्ये असते, ज्यामध्ये लाल चना किंवा चना किंवा लाल चना, घोडा चना असं म्हटलं गेलेलं आहे, अरंडी इत्यादीचं उत्पन्न आपल्याला दिसून येतं.
उत्तर पूर्व, पूर्वी भारत, दक्षिण भारत आणि काही सौराष्ट्राच्या इकडचा भारत या ठिकाणी या 3 प्रकारचे पिकांच्या लागवडी या पिकं घेतली जायची. त्याचबरोबर रग्गी, चोलम ह्या पिकांचा सुद्धा या खरीप आणि रब्बी सोबत ही पिकं सुद्धा घेतली जायची. ही सगळी पिकं ही खाद्यान्न म्हणून की याचा जगण्यासाठी महत्त्वाचा उपयोग म्हणून या सगळ्या पिकांचा म्हणजे डाळींचा, तांदळाचा, गव्हाचा उपयोग केला जातो. परंतु याशिवाय एक अशी भूमी विकसित झाली होती की ज्यामुळे नगदी पिके मोठ्या प्रमाणामध्ये येत होती आणि जे काही पर्शियन स्रोत आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये सुद्धा या नगदी पिकांचा उल्लेख जिसने कामीन म्हणजे अत्यंत उच्च कोटीची नगदी पिकं म्हणून त्याचा केलेला आहे. जिसने कामीन पर्शियन स्रोतानुसार त्यामध्ये जिसने कामीन मध्ये ऊस त्यांनी गृहीत धरला, कापूस आहे, नील आहे की जी मुघल कालखंडामध्ये त्याचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो, अफीण की जी बिहार आणि मावळा या भूप्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आलेली आपल्याला दिसून येते. यातला कापूस हा हे जे काही नगदी पिकांचं प्रकार आहे तो खरं तर वर्षभर किंवा यातली बरीचशी पिकं ही वर्षभर पिकं घेण्याचा प्रकार त्याची होती. म्हणजे खरीपचा कालखंड हा जून ते डिसेंबर, रब्बीचा कालखंड जानेवारी ते मे. परंतु नगदी पिकं मग ती कापूस असू द्या, ऊस असू द्या, नीळ असू द्या, काही असू द्या, ती वर्षभर घेतली जायची. हा एक महत्त्वाचा फरक या नगदी पिकांच्या संदर्भात आणि अन्नधान्य पिकांच्या संदर्भात असलेले आपल्याला दिसून. खरं तर 17व्या शतकामध्येच तंबाखूचं सुद्धा निर्यात भारतामध्ये झाली. नंतर वेगवेगळ्या पद्धतीने तंबाखूचा सुद्धा विकास किंवा तंबाखूचं क्षेत्र सुद्धा लागवडीखाली आलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय बंगाल, आसाम, काश्मीर या प्रदेशामध्ये रेशीम आणि तेलबिया, तेलान्न वगैरे याचा सुद्धा उद्गम आणि विकास आपल्याला ठिकाणी या ठिकाणी दिसून येतो. 17व्या शतकाच्या मध्ये या सगळ्या नगदी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आपल्याला दिसून येते. कारण जुनी पारंपरिक शेती जाऊन एक वेगळ्या पद्धतीच्या शेतीच्या संदर्भातल्या बाबी उदयाला आलेल्या दिसून येते. आणि त्यामुळे ती 17व्या शतकातली वाढ ही प्रामुख्याने आग्रा, अवध, मुलतान या पट्ट्यामध्ये आपल्याला दिसून येते. नगदी आणि अन्नधान्याच्या पिकांसह फळभाज्या, पालेभाज्या आणि मसाल्याचे पदार्थ हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची वर्गवारी आपल्याला लागवडीच्या खाली क्षेत्रामध्ये किंवा उत्पन्नाच्या क्षेत्रामध्ये दिसून येते. आता मुघल कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काय उद्गम आणि विकास झाला तो म्हणजे बागवानी या प्रथेचा आणि बागवान या भूमीचा. बागान ज्याला आपण बगीचा म्हणूया सोप्या भाषेमध्ये, पण जिथे लागवड केली गेली असा एक भूप्रदेश, असा एक माळव की जिथे जीवनावश्यक पालेभाज्या पेरल्या जातात की ज्या विकत आणण्याची गरज नाही, त्या स्वतःच्या शेतामध्ये ज्या पेरलेल्या आहेत त्याच्यातूनच त्या काढून त्याच्याद्वारे जे काही लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी आहेत ती गरज भागवणं ही बागवानी पद्धत या मुघल कालखंडामध्ये तयार झाली. आणि जो काही कुलीन वर्ग या ठिकाणी उदयाला आला होता त्या कुलीन वर्गाचे स्वतःचे वेगवेगळे बागान असायचे, बगीचा असायचे. आणि पोर्तुगीजांनी 14व्या 15व्या शतकापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या लागवडीच्या गोष्टी या पोर्तुगाल, लॅटिन अमेरिका येथून निर्यात करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे तिकडून एक उच्च प्रतीचं बीज हे त्यांच्या बागांमध्ये या कुलीन वर्गाने लावायला सुरुवात केली होती की ज्याच्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा विकास या ठिकाणी आपल्याला दिसतो. कुलीन वर्गाचा आणि त्या बागांमध्ये तयार झालेल्या फळभाज्या आणि पालेभाज्याचा. आता उदाहरण द्यायचं झालं तर अननीस नावाचा जो काही फळ होतं, ते फळ हे खरं तर दक्षिण अमेरिकेतून पोर्तुगाल मार्गे आलेलं आपल्याला 16व्या शतकात. त्याचबरोबर पोर्तुगालमुळेच आपल्याला पोर्तुगीजांनीच आपल्याला पपई, काजू, लिची, अमृत हे जे काही प्रकार आहेत, फळं आहेत ते सुद्धा पोर्तुगाल इथूनच आलेले. काबूल या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या चेरी, खरबूज, द्राक्षे हे काबूलवरून त्याची बीज आलेली आहेत आणि या कुलीन वर्गाने त्यांच्या बगीचांमध्ये ती लावली, त्याची लागवड आपल्याला केलेली असते. त्याच पद्धतीने अशा विविध प्रकारच्या ज्या काही भाज्या या मध्ययुगीन भारतात होत्या किंवा भारताच्या संदर्भात होत्या त्याचे उल्लेख आपल्याला आईने अकबरीमध्ये दिसतात. कारण आईने अकबरीने खरं तर त्या भाज्यांची सूचीच आणि त्या मसाल्यांची सूची आपल्याला दिलेली आपल्याला दिसून येते.
आता या सगळ्या प्रक्रियेतून जो काही शेतीचा विकास मुघल कालखंडामध्ये झाला, त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचे उत्पादकता वाढलेली आहे. आणि त्याचा समजा आपण 1595 ते 96 यामध्ये एक ॲव्हरेज उत्पादन जर बघितलं, जे महिने अकबरी किंवा प्रति बिघाई इलाही असा त्याचा उल्लेख खरं तर या कालखंडाच्या ज्या महत्त्वाच्या इतिहासकार आहेत अन्य त्यामध्ये शिरीन मुसवी, शिरीन मुसवी यांच्या पुस्तकातील हा जो चार्ट आहे, तर तो गव्हाची जी निर्मिती जवळजवळ 13% संदर्भात आपल्याला या कालखंडामध्ये आढळते. ज्वारीची 12.93, चण्याची 7.9, तर बाजरा, ज्वार, कपास, गन्ना, सरसो, तीळ त्यामध्ये खाद्यान्न, नगदी पिके आणि मसाल्याचे पदार्थ आणि सगळ्यांचाच उल्लेख. तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या कालखंडातलं उपज आणि नंतरच्या कालखंडातल्या उपजमध्ये फार मोठा ड्रास्टिक बदल झाला आपल्याला असं दिसून येत नाही. आणि त्यामुळे सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये सुरू झालेल्या प्रथा परंपरा आणि त्याची बेनिफिट किंवा त्याच्यामध्ये त्या फार मोठा हल्लं असं या ठिकाणी दिसत येत. याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे पशुधन सुद्धा या ठिकाणी आपल्याला मुघल काळाच्या संदर्भात दिसत. आता पशुधनापासून वेगवेगळ्या पद्धतीचे कृषीशी निगडीत असे उपयोग होते. या पशूंपासून दूध निघायचं, त्या दुधाचा वापर खाद्यान्न म्हणून केला जायचा, तो दूध विकून एक वेगळ्या पद्धतीची नगद सुद्धा परतावा म्हणून घेतली जायची. शेण असायचे, शेणाचा वापर फ्युअल म्हणून केला जायचा. ह्या ठिकाणी जी जनावरं होती त्या जनावरांना त्या सगळ्या कृषीच्या कामामध्ये जोतलं जायचं, त्याला नांगरावर जोतलं जायचं, पेरणी यांच्याकडून केली जायची. त्यामुळे कृषीचा या जनावरांचा उपयोग, या गुरढोरांचा उपयोग मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा हा कृषी उपयोग म्हणून मानला गेला. इरफान हबीब हे जे काही महत्त्वाचे मध्ययुगीन भारताचे इतिहासकार आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार मध्ययुगीन काळात सगळ्यात जास्त जनावरं, गुरढोरण, पशुधन असल्याचे दाखले आपल्याला इरफान हबीब यांच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भातून काढता येतात. आता जो महसूल म्हणजे यामध्ये मग आपल्याला काय कोणकोणती जनावर आहेत, त्यामध्ये आपल्याला बैल आहे, म्हैस आहे, गाई आहे, शेळ्या आहे, मेंढ्या आहे, याच्यातून तयार होणारा शोध खत आहे आणि या सगळ्यातून एक ग्रामीण रचना आपल्याला उभी राहिलेली आपल्याला दिसू शकते. आता महसूल जे होते ते महसुलाचे 2 प्रकार होते. एक जे राजाचे अधिकारी होते की त्यांना तो महसूल दिला जायचा असे. दुसरे जे होते की ज्यांना जगण्यासाठी काहीच नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं जीवनयापन नीट पद्धतीने व्हावं म्हणून सुद्धा त्यांना महसुलाचं अनुदान दिलं जायचं. महसुलाचं अनुदान म्हणजे असा पट्टा किंवा भूप्रदेश त्यांना अनुदानामध्ये दिला की त्याच्यावरचा कर गोळा करण्याचा अधिकार आणि त्याच्यातला नफा काही प्रतिशत नफा घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. तर या अनुदानाच्या संदर्भातला जो काही महत्वाचा सूर्यगाल असं सुद्धा त्याला म्हटलं गेलं किंवा मददे माश हा एक महसूल अनुदानाचा प्रकार. या मदते महाराष्ट्र महसुलाच्या प्रकारामध्ये तो जो धारण करतो तो त्याच्यावरचा कर आणि इतर गोष्टी त्याला उपयोगाचा अधिकार होता, परंतु जमिनीचा अधिकार नसल्याचा एक महत्वाचा क्लॉज या ठिकाणी आपल्याला अकबर हा जो होता त्यांनी जुन्या काळातले जे काही महसूल अनुदान दिलेली होती त्याच्या संदर्भातले वेगवेगळे रिन्युअल्स दिले किंवा नूतनीकरण हे जहागीराच्या कालखंडामध्ये पर्यंत झालेलं पाहिजे. परंतु शहाजहान जेव्हा सत्तेवर आला तर शहाजहानने त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या मर्यादा आणल्याची आपल्याला उदाहरणं आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचं अनुदानाचं क्षेत्र डिफाईन केलेलं आपल्याला दिसून येतात. म्हणजे शहाजहानच्या कालखंडामध्ये 30 एकर जमीन ही सूर्यगाल किंवा मददी माश म्हणून महसूल अनुदान म्हणून दिलेली होती. तर अकबराच्या औरंगजेबाच्या कालखंडामध्ये ती जमीन 20 एकर गृहीत धरण्यात आली होती. तर या 20 एकरवर तो महसूल गोळा करण्याचा अनुदान त्यांना दिलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या ठिकाणी या सगळ्या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या प्रक्रिया वाढल्या आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा वर्गाची निर्मिती झाली की ज्याला आपण जमीनदार म्हणून ओळखतो. परंतु जो अनुदानाचा प्रकार होता की जरी तो उत्पन्नाचा साधन असला तरी तो संपूर्ण जो काय राजस्व होता राजाचा त्याच्या केवळ 5.84% एवढाच तो महसूल या अनुदानातून गोळा केलेला आपल्याला दिसून येतो.
संस्था ज्या होत्या त्या संस्थांसाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं अनुदान अधोरेखित केलं होतं की ज्याला वक्फ म्हटलं गेलं होतं. वक्फ. या वक्फ हे जे काय अनुदान वक्फासाठी दिलेलं जे अनुदान आहे ते खरं तर मकबरा, समाधी, मदरसा याच्या डागडुजीसाठी ते वक्फ हे अनुदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मदरी माश हे जे काय अनुदान होतं ते खरं प्रामुख्याने शेख, सय्यद आणि त्या काळातले विद्वान यांना दिलं जायचं. आणि त्याचा जे काही उपयोग होता तो अविकसित जमीन विकसित करण्याकडे असायचा. आणि 16व्या-17व्या शतकामध्ये नंतर एक वेगळा छोटा शेतकरी सुद्धा उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. नंतरच्या काळामध्ये जशी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले त्याच्यातून एक जमीनदाराचा वर्ग उदयास झाला आणि जमीनदार नसलेले जो काय वर्ग होता तो रियाती क्षेत्र म्हणून त्याची गणना की ज्याच्यामध्ये शेतकरी हे प्रमुख घटक असतील असा सुद्धा एक महत्वाचा बदल या ठिकाणी केला. एक महत्वाचे मध्ययुगीन भारताचे इतिहासकार जे होते नूरुल हसन त्यांनी या जमीनदारीचं 3 प्रकारचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. एक प्राथमिक जमीनदार ते म्हणतात की ज्यांना मालकीची जमीन होती किंवा मालकी त्या जमिनीवरच्या मालकीचे अधिकार त्यांच्याकडे होते. दुसरे होते बिचौली किंवा मध्यस्थ जमीनदार की ज्यांचं काम केवळ महसूल गोळा करणं असं दिसतं. आणि तिसरे होते स्वायत्त जमीनदार. स्वायत्तमध्ये ज्याच्याकडे त्यांची स्वायत्तता होती किंवा राणा, रावत वगैरे ह्या ज्या काही डेझिग्नेशन्स होत्या ते स्वायत्त जमीनदार म्हणून गणले गेलेले आपल्याला दिसतात. तर या जमीनदारी व्यवस्थेला या मध्ययुगीन कालखंडामध्ये एक वैधता प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. आणि बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी मालकीचे अधिकार. परंतु या जमीनदारांना सैन्य म्हणजे घोडदळ, पायदळ हे पाळण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि ऐन अकबरीनुसार खरं तर 44 लाख शिपाई एका जमीनदाराकडे असल्याचा उल्लेख आपल्याला. तिसरा जो मध्यस्थ आहे त्याच्यामध्ये चौधरी. चौधरी हा एका गावाचा प्रमुख किंवा परगण्याचा प्रमुख आणि त्याच्याकडून इतर जमीनदाराकडून महसूल गोळा करण्याचा अधिकार त्याला देण्यात आला. पण त्यामुळे चौधरीची जी निर्मिती किंवा चौधरीची जी नियुक्ती होती ती राजाद्वारा केल्याची उदाहरणं आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपण थांबू. नमस्कार.